आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या वतीनं मुंबई शहरामध्ये 298 ठिकाणी प्री ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प्स, बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची घेऊ काळजी तिच्या आरोग्याची, हे अशा प्रकारचं एक अभियान आज या ठिकाणी आयोजित केलं होतं. आणि 298 ठिकाणी दुपारी 4 वाजेपर्यंत साधारणतः 28,000 माता भगिनींनी या कॅम्पमध्ये सहभागी झालेले आहेत. अजूनही कॅम्प सुरू आहेत आणि एका शहरामध्ये मल्टिपल लोकेशन्सला प्री ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प्सचा एक विक्रम या ठिकाणी महानगरपालिकेच्या नावानी आज या ठिकाणी स्थापन झालेला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यामध्ये हा विक्रम नोंदवला गेलेला आहे. आणि याच्या आधी मुंबईची महानगरपालिका ही भ्रष्टाचार करण्याचा विक्रम करत होती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये. आता सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या नेतृत्वाखाली या मुंबईकराला, शेवटच्या मुंबईकराला सोयी सुविधा देण्याचा विक्रम हा मुंबईची महानगरपालिका करत आहे. सर, आज मनसेनं मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आंदोलन केलं आणि ते आंदोलन केलं त्याचं कारण पण असं आहे की ज्या चेंबूरच्या दुर्घटनेचा अहवाल परत एकदा नव्यानं दुसऱ्या संस्थेनं करावा अशी त्यांनी मागणी करत हे आंदोलन केलं. खरं तर तुम्ही पण फेसबुकवर पोस्ट केली होती किंवा तुम्ही पण त्यावेळेला नाही, पण हे ऑलरेडी महापौरांनी जो प्रशासनाने अहवाल दिला होता तो नाकारलेला आहे. सभागृह नेते गणेश खंडकर यांनी तो अहवाल सभागृहामध्ये फाडलेला आहे आणि त्यामुळे महापौरांनी ऑलरेडी प्रशासनाला आदेश हे दिलेले आहेत की नव्यानं या ठिकाणी चौकशी करून नव्यानं अहवाल सादर करावा. यामध्ये मनसे उडी मारण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांचे महानगरपालिकेमध्ये निवडून आले 6, आता ते काही ना काही नौटंकी करण्याचा प्रयत्न करतायत, करू द्या त्यांना. सर, एक लास्टचा प्रश्न. जुहू समुद्र किनारी आपण जर पाहिलं तर अजून देखील तसाच कचरा पाहायला मिळत आहे. आजचा 11वा दिवस सतत त्या संदर्भातली बातम्या करून देखील तसंच कचरा अजूनही त्या ठिकाणी आढळत आहे. तुम्ही पहिल्या दिवशी जी बातमी केली कचऱ्याची, तो कचरा आज नाही आहे. त्यामुळे रोज जो कचरा समुद्र किनाऱ्यावर येतो आहे तो कचरा रोज तिकडनं उचलण्याचं काम मुंबईची महानगरपालिका करत आहे. परंतु नव्यानं हायटाईडमध्ये कचरा पुन्हा समुद्रामध्ये येतोय. याचं मुख्य कारण हे आहे की मुंबईतल्या नदी नाल्यांमधून जो कचरा वाहून समुद्रामध्ये थेट जातो तो कुठेतरी थांबवला गेला पाहिजे. त्याकरता ट्रॅश बूम्स लावले गेले पाहिजेत आणि हे ट्रॅश बूम्स लावण्याचं टेंडर मुंबईची महानगरपालिका आता काढत असून नेदरलँड्सची एक कंपनी सुद्धा CSR मध्ये यामध्ये पुढे आलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या लोकेशनला मुंबईतले नदी नाले वाहून समुद्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातात त्या सर्व ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ट्रॅश बूम्स लावण्याचं काम हे मुंबईची महानगरपालिका करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.